नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आज लाडक्या बहिणींच्या खात्यात दुसरा टप्पा वाटप सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्याचं वाटप कधी झालेलं तुम्हाला सांगतो मी आणि कोणत्या जिल्ह्यात आज पुन्हा पैसे येणार आहे। आज 1 वाजता पैसे वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करा असा तातडीचे आदेश बँकेला दिलेले आहेत। आज बघा, लाडक्या बहिणींना काही 3000 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 830 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 10,500 मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मिळणार आहेत। बघा, मी आता ही सगळी माहिती डिटेल आहे आणि खरी आहे ती कशी आहे मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर सगळं तुमची डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची कुठलीही गरज पडणार नाही। आणि तुम्हाला आज किती पैसे मिळणार, तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार का, तुमच्या बँकेत पैसे येणार का, ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे। तर व्हिडिओला संपूर्ण पहा एवढीच नम्र विनंती। आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे की खरी माहिती देणारा एकमेव चॅनल हा आपला आहे। बाकीचे सांगतात की स्कूटी देणार, शिलाई मशीन देणार किंवा हे देणार ते देणार, काही असं नसतं मित्रांनो। जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कुणीही स्कूटी वाटप होत नाही। एक साहजिक गोष्ट आहे, मोबाईल सगळ्यांना देणं हे कितपत खरं वाटतं तुम्हाला, कारण मोबाईल जर आपण एक साधा मोबाईल बघितला ते आजच्या काळात 10 ते 15,000 रुपयाला मोबाईल, साधा मोबाईल येतो, तर हे शक्य नाही। अशा फसव्या व्हिडिओना तुम्ही पाहत जाऊ नका। त्यासाठी मी सांगतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे। आता बघा, आज बँकेत यादी जमा झालेली आहे, तर या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे का, बरं कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, कारण काही मोजक्या बँकेंना इथं प्राधान्य दिलं जात आहे आणि काही महत्त्वाचे जिल्हे आता इथं कव्हर करण्यात येणार आहेत। तर तुम्हाला सांगतो आजपासून तिथं वाटपाला सुरुवात होणार आहे, कारण आता सुद्धा सांगतो तुम्हाला, अजून सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। कोणाकोणाच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आपण त्यांच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देऊ। परंतु प्लीज आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि पटकन चला आता सगळेजण पटकन आता एकदा लाईक करा व्हिडिओला, सगळेजण लाईक करा। लाईक केला आता चला बघा पुढे आपण जाऊया। बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आज दुसरा टप्पा वाटप होणार आहे, बरोबर। दुसरा टप्पा बघा, पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर 10 ते 15 लाख लाडक्या बहिणींना फक्त खूप कमी लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत काल, खूप कमी। काय याचं कारण सांगतो, कारण सरकार काय करत आहे तुम्हाला सांगतो, काही महत्त्वाचे अपडेट्स घेत आहे सरकार। तर कुठले, तर रेशन कार्ड, आधार कार्ड ह्यांची माहिती गोळा करून ते डेटा सगळा घेऊन ते चेक करत आहे। तर आता तुम्हाला मी सांगतो काय आहे ही सगळी गोष्ट। तर पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर 10 ते 12 लाखात जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना, खूप कमी लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। आता तुम्हाला मी सांगतो ह्याच्यामध्ये आता जवळपास तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की नवीन जे अपडेट्स आलेले आहेत त्यात 2 निकष लावलेले जाणार आहे। त्याच्यामध्ये बघितलं तर आपण रेशन कार्ड जर आपण बघितलं तर रेशन कार्डवरती भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचं नावच नाही, बरोबर। तर एक लक्षात घ्या, तुम्ही अपडेट्स करा, तुमची जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही आज दुकानात जाऊन त्याचं EKYC करा, नाहीतर काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं रेशन जे आहे तुम्हाला धान्य मिळत आहे ते सुद्धा बंद होईल आणि तुमचं नाव या रेशन कार्डातून काढलं जाईल आणि हळूहळू तुमचे ते सगळा डेटा ही योजनावाले घेऊन मग ते तुमचं नाव सुद्धा तिथून काढून टाकलं जाऊ शकतं। त्यामुळं एक काम करायचं, तुम्हाला रेशनच्या दुकानात जाऊन तुमचं रेशन EKYC करून घ्यायचं आहे। दुसरं म्हणजे तुमचं बघा, सगळ्यात महत्त्वाचे, आज जो दुसरा टप्पा आहे, बरोबर, आज दुसरा टप्पा आहे। आज ह्याच्यामध्ये बघा 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत ते सांगतो तुम्हाला। पहिलं तर 3000 रुपये बघा कोणाला मिळणार आहेत, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, बरोबर, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना ते डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे 3000 रुपये मिळणार आहेत। आता लक्षात घ्या, 21 रुपये कोणालाही मिळणार नाहीत। जर कोणी सुरुवातीला सांगत असेल की 21 रुपये मिळणार, हे मिळणार, तर विश्वास ठेवू नका, तो व्हिडिओ बघूच नका, कारण त्याच्यामध्ये तुमचा फायदा काहीच नाही आहे। 21 रुपये आत्ता तरी मिळणार नाही आहेत, 21 तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत। त्यामुळं कुणीही आता त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। आत्ता फक्त आणि फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत, लक्षात आलं। त्यासाठी तुम्हाला मी सांगतोय, खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवरती दिली जाते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा, तुम्हाला मी सांगितलं आता 3000 रुपये कोणाला मिळणार, आता मी तुम्हाला सांगितलं आहे की 830 रुपये सुद्धा मिळणार, परंतु 830 कोणाला मिळणार हे एक मोठा प्रश्न आहे, तो आपण नंतर बघू। आधी तुम्हाला मी सांगतो की 10,000
10,500 कोणाला मिळणार आणि 15,000 रुपये कोणाला मिळणार बघा. 10,500 कोणाला मिळणार आणि 15,000 कोणाला मिळणार आणि ह्याच्यामध्ये अजून एक म्हणतात 8,000 रुपये सुद्धा कोणाला मिळणार हे सांगतो मी सगळं डिटेल माहिती बघा. तर बघा पहिली गोष्ट तर 10,500ची आपण करूयात. 10,500 कोणाला मिळणार तर आत्तापर्यंत भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटला एकही रुपया आलेला नाही. आता कोण कोण अशा लाडक्या बहिणी त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नक्की समजणार आपल्याला. बघा अशा कमीत कमी 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावरती अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे. मग याच्यामध्ये एक मोठी अपडेट सांगतो तुम्हाला. आता तुमच्या खात्यावरती कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही, डायरेक्ट 10,500 रुपये मिळणार आहेत मकर संक्रांतीच्या अगोदर. कारण मकर संक्रांतीच्या अगोदर का बोलतोय मी, कारण जानेवारीचा जो हप्ता वाटप आहे ते हळूहळू 8 ते 9 दिवस चालणार आहे मित्रांनो. 8 ते 9 दिवस चालणार आहे. का चालणार आहे सांगतो, कारण तिथं टप्प्याटप्प्यानं, कारण आता जी संख्या होती 2.45 कोटी त्या लाडक्या बहिणींची वाढून आता 2.60 कोटीच्या घरात गेलेली आहे. 10 ते 12 लाख लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक अपडेट येत आहेत पुढं, ती म्हणजे नवीन अर्जसुद्धा लवकरच भरण्याची सुरुवात तिथं करली जाणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये ही आकडा जवळपास 2.80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं ह्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे जावेत यासाठी कुठेतरी दक्षता घेतली जाते. व्यवस्थित काळजी घेऊनच हळूहळू टप्प्याटप्प्यानं प्रत्येक दिवशी 20 लाख 30 लाख लाडक्या बहिणींना पैसे पाठवत आहेत. त्यामुळं 8 ते 9 दिवस तर तिथं 100% या जानेवारी हप्त्यासाठी लागणार आहेत. समजलं. तर एकही हप्ता नाही मिळाला आहे तर तुम्हाला मी सांगतो तुमच्यापर्यंत आता तुमच्याकडे 7 हप्ते आहेत बरोबर. 7 हप्त्याचे किती होतात 1,500 रुपये आणि 10,500. 7 हप्ते कुठले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 7 हप्त्याचे 10,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. समजला. आता बघूया आपण 15,000 रुपये कोणाला मिळणार. 15,000 रुपये बघा मी तुम्हाला सांगतो, अंगणवाडी का सेविका बरोबर. आता ही एक आपली लाडकी बहिणीच आहे, कारण यांनी सुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. तर यांचं पहिलं वेतन होतं ते 10,000 होतं. आता त्यांना ते वाढवून 15,000 केलेलं आहे बरोबर. ते सुद्धा त्यांना मिळणार आहे, कारण 5,000 रुपये त्यात ॲड केलेले आहेत. असे मिळून त्यांना 15,000 मिळणार आहेत. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 8,000 कोणाला मिळणार आहेत तर मदतनीस. पहिलं मदतनीसला 5,000 रुपये होते वेतन, आता याच्यामध्ये 3,000 रुपये ॲड करून त्यांना 8,000 रुपये केलेलं आहे. समजलं. आता 8,000 कोणाला मिळणार, 15 कोणाला, 10,500, 3,000 कोणाला. आणि लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत सगळे पैसे आलेले आहेत, जानेवारीचा हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणीला फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. हे पण तुम्हाला क्लिअर झालं असेल बरोबर. आता गॅस संदर्भात सांगतो. गॅसचे पैसे तुम्हाला तिथं बघितलं तर 830 रुपये मिळणार आहेत बरोबर. 830 रुपये कोणाला मिळणार आहेत, ज्या लाडक्या बहिणींचं सगळं काम क्लिअर असेल. सगळं काम म्हणजे पहिलं काम म्हणजे तुमची गॅस हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे आणि ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे बरोबर. आता दुसरी काम म्हणजे बघा, दुसरं काम सांगतो तुम्हाला, ते म्हणजे जर तुमचं ऑलरेडी महिलेच्या नावावर असेल तर तुम्हाला मग गॅसची EKYC करणं खूप गरजेचं आहे. जर EKYC केलेलं नसेल तर तुम्हाला तिथं गॅसचे पैसे मिळणार नाही आहेत. तर हे 2 काम करा, 100% तुमच्या खात्यावरती हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे येतील. आता टप्प्या जर आपण मिळतं बघा, काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 7,500 येत आहेत. आता हे मेसेज आपण बघितले आहेत. 7,500 तिथं वाटप सुरू आहे अजूनसुद्धा. तुम्हाला असं होऊ शकतं 7,500 आले, परत 3,000 आले बरोबर. असे टप्प्याटप्प्यानं पैसे पुन्हा सर्व आहेत. लाडक्या बहिणींना खुशखबर बघा, आजपासून पैसे तिथं जमा व्हायला सुरू. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार आहेत फिक्स. आता जर आपण बघितलं तर मोजके जर आपण बघितलं टप्प्याटप्प्यानं, तर काही मोजक्या महत्त्वाच्या बँका जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की SBI, ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये सुरुवातीला पैसे वाटपाचा कार्यक्रम होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यातसुद्धा ते पैसे येत आहेत. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुमच्या खात्यावरती जर पैसे आले नसतील तर ते हळूहळू पैसे येतील. परंतु तुम्हाला हे सगळं माहीत होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्यापर्यंत अशी महत्त्वाची अपडेट ही पोहोचणार नाही. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.